नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी मकरंद मुळे, कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. या मॅक कट्टा युट्यूब चॅनलला प्रतिसाद चांगला मिळतोय. रोज नवे नवे विषय सुचवले जात आहेत, पण रोज एक व्हिडिओ अशीच मर्यादा असल्यामुळे एका वेळी एकाच विषयावर आपण चर्चा करू शकतो. आज आपण बोलणार आहोत तिरुपतीच्या प्रसादानिमित्त सुरू झालेल्या वादावर. तिरुपतीचा लाडू अचानक कडू का लागू लागलेला आहे, यामागे नेमकं काय राजकारण आहे, नेमकं काय घडतंय आणि आपल्यापर्यंत सोयीनी काय पोचतंय आणि आपण अस्वस्थ का आहोत, या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. त्या सगळ्या वादात चंद्राबाबू नायडू आणि जगन रेड्डी हे दोन मोठे एकमेकांचे स्पर्धक आहेत किंवा एकमेकांचे विरोधक आहेत. चंद्राबाबू नायडूंनी असा आरोप केलाय आणि त्या आरोपामुळे चर्चा सुरू झालेली आहे. चंद्राबाबू नायडूंनी जो आरोप केलाय की प्राण्यांची चरबी या सगळ्या तिरुपतीच्या प्रसादात मिसळली जाते. या निमित्ताने एकदम आठवण झाली ती 1857 साली झालेल्या बंडाची. त्यावेळी इंग्रजांविरुद्ध जे बंड झालं, त्या बंडाच्या ठिणगीचं कारण ठरलं होतं. त्यावेळी बंदुकीच्या काडतुसांना डुकराची किंवा गायीची चरबी लावली जायची आणि ती चरबी ती दातानी तोडून मग ती बंदुकीत वापरली जायची. त्यामुळे त्यावेळेच्या इंग्रजांचे सैन्य असलेल्या हिंदू आणि मुसलमान सैनिकांनी उठाव केला, असं एक कारण त्या बंडाचं पहिलं होतं. तसा संदर्भ नसला तरी पण आता अचानक चंद्राबाबू नायडूंना आरोप का करावासा वाटला, नेमकं ह्या बातून त्यांना काय साधायचंय? चंद्राबाबू नायडूंचा हेतू जगनमोहन रेड्डींची कारकीर्द कशी हिंदू विरोधी होती हे दाखवण्याचा आहे का निमित्त चंद्राबाबू नायडूंचं करतायत आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या वर हळूहळू चंद्राबाबू नायडूंना स्वतःचा फोकस करायचा आहे? खरं म्हणजे चंद्राबाबू नायडूंना हिंदू मतांची किंवा हिंदू हिताची जर खूप काळजी असेल आणि त्या काळजीपोटी त्यांनी त्या लाडवातनं होत असलेली भेसळ किंवा त्या लाडवातलं असलेली चरबीचा जर उल्लेख केला असेल तर त्याच हिंदू हिताच्या पोटी खरं म्हणजे त्यांनी तातडीने वक्फ बोर्ड, त्याच्यानंतर समान नागरी कायदा आणि सीएए या विषयात ठोस आणि ठाम भूमिका घेतली पाहिजे. परंतु तसं काही होताना दिसत नाहीये, कारण प्रत्येकालाच आपली मतपेटी सांभाळायची आहे आणि आता चंद्राबाबू नायडूंना मतपेटी सांभाळताना भारतीय जनता पार्टीवर आपला दबावही ठेवायचा आहे. त्यामुळेच या वादाकडे बघताना आपल्याला असे सगळे कंगोरे किंवा या सगळ्याचे कोन आपण लक्षात घेतले पाहिजे. असं आहे की हा वाद सुरू झाला आणि मग त्यानिमित्ताने हिंदू जनमानस अस्वस्थ होईल का किंवा त्या हिंदू जनमानसाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न आहे का, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक ध्यानात घेतलं पाहिजे की हिंदू हा खूप लवचिक आहे आणि त्या लवचिकतेच्या मुळेच सातत्याने टिकत राहिलेला आहे. योग्य वेळी सुधारणा स्वीकारलेल्या आहेत, योग्य वेळी आपल्यात बदल घडवलेला आहे आणि त्या बदलातनं आपल्या परंपरा, संस्कृती, सण, उत्सव याला पुढे घेऊन जातोय. अर्थात हिंदू असा सहिष्णू आहे, उदारमतवादी आहे म्हणून त्याचा अपमान करावा किंवा त्याची फसवणूक करावा असं नाही. खरोखरच चंद्राबाबू नायडूंनी केलेला आरोप आणि त्या आरोपाला वेगवेगळ्या संस्था जर पुष्टी करत असतील तर त्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि यापुढे असं होणार नाही याकरता विशेष त्या संबंधित यंत्रणांनी जबाबदारी घेतली पाहिजे. हे होताना दिसत नाहीये. नुसती राळ उडवणं, नुसता आरोप करणं असंच आता चित्र या सगळ्या काळात सुरू झालेलं आहे. हा किती वर्ष प्रकार सुरू आहे, किती वर्ष तिरुपतीच्या भक्तांच्या पोटात त्या लाडवाच्या निमित्ताने ही चरबी जाते, याविषयी कोणी बोलायला तयार नाही. मुळातच आणखीन एक मुद्दा असा येतो की जी सगळी हिंदूंची मोठी महत्वाची देवस्थान आहेत किंवा किंबहुना सगळीच देवस्थान आहेत ती त्याच्यावर सरकारी नियंत्रण आहे आणि त्यामुळे हिंदू देवस्थानची देखभाल म्हणजे प्रसादापासून प्रत्येक गोष्टी करताना अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार त्यात आहेत. आता या प्रसादाबाबतच टेंडरिंग झालेलं आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी मिळालेलं आहे. मग आता असा आरोप करताना एकीकडे हिंदू भावनांना हात घालून हा टेंडरिंगचा मुद्दा खरं म्हणजे त्याच्या मागे आहे का? त्यामुळे चेहरा आणि मुखोटा असा काही या आरोप करण्यामागचा वेगळा आहे का, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे हिंदू जनमानस आता वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थ आहे, ते जाणीवपूर्वक अस्वस्थ केलं जात आहे का? हिंदू जनमानसाचा आपल्याच व्यवस्थांवरचा विश्वास उडवण्याकरता कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करताय का? तिरुपतीला जाणारा ओघ, भक्तांची तिथे होणारी गर्दी आणि त्यातून देवस्थानचं वाढणारं महत्व किंवा एकूण देवस्थानच्या मुळे भक्तांचे आणि देवांचे होणारे जे काही एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे त्या नात्यावर कोणी घाला घालू इच्छित आहे का?
नेमकं या आरोपातून कोणाला काय साध्य करायचंय? अन्नातील भेसळ किंवा पदार्थातील भेसळ हा एक खूप मोठा विषय आहे. डाळडा काय किंवा कुठल्याही विषयात काय याविषयी अनेक प्रकारची चर्चा झालेली आहे. आत्ता जर मुद्दा ऐरणीवर आणायचा असेल, या मुद्द्याला तोंड फोडायचं असेल, तर या निमित्ताने अशा प्रकारच्या भेसळीला आपण प्रतिबंध कसा घालणार? मोठी देवस्थान आहेत, तिथे तयार होणारे प्रसाद, त्या प्रसादाचं टेंडर, त्या प्रसादामागचं अर्थकारण, या विषयात आपली भूमिका काय, याविषयी कुठलाही राज्यकर्ता किंवा प्रशासन ठोस भूमिका न घेता मात्र भक्तांच्या किंवा हिंदू भावनांच्या माध्यमातून या प्रश्नांना चिघळवू इच्छितोय का? मुद्दाम एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करून प्रतिक्रिया द्यायला प्रवृत्त करताय का? आणि गोड लाडू, प्रसादाचा लाडू, ज्या प्रसादाची एक शक्ती असं हिंदू मानतो, तो लाडू त्याला आता कडू वाटावा याकरता कोणी प्रयत्न करताय का? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. परत एकदा, ज्यांनी उत्तरं द्यायची आहेत ते कुठे आहेत काही माहित नाही, पण आपण जबाबदार नागरिक म्हणून असे सगळे कोण तपासून मगच व्यक्त व्हायला पाहिजे. या प्रत्येक देवस्थानाचं आपल्याकरता एक अनन्यसाधारण महत्व आहे. मुळातच ही देवस्थानं ही एक ऊर्जेची केंद्र आहेत. शक्ती, भक्ती आणि यातून एक संस्कार आणि हिंदू पद्धती याचं वहन होत असतं. अशा कुठल्याही देवस्थानाच्या निमित्त वाद शोधून काढून होणारं राजकारण थांबवून नेमकी उत्तरं शोधली पाहिजेत, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुढचा मिळणारा प्रसाद हा कुठल्याही भेसळीच्या विना मिळणारा शुद्ध, सात्विक आणि पौष्टिक असला पाहिजे. अशी मागणी आपण करणार का? की जे आरोप करतायत किंवा जे आरोप नाकारतायत अशा दोन गटात आपण स्वतःला विभागून घेणार? तिरुपतीचा प्रसाद कोणाकरता कडू होतोय, कोणाकरता तो गोड ठरण्याचा प्रयत्न करतोय, याचा शोध घेण्याची जबाबदारी परत एकदा आपल्या व्यवस्थेतनं आपली आहे. आज मॅक कट्ट्यावर इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. मंडळी, परत भेटू. धन्यवाद.